नमस्कार. तुमच्या घरात LPG गॅस सिलेंडर आहे का? मग ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण आता गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण आणि शहरी भागासाठी काही ठिकाणी वेगवेगळे नियम लागू होत असल्याचं सांगितले जात आहे. यामुळे अनेक भागांमध्ये नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. काही ठिकाणी लोकांना गॅस एजन्सी समोर रांगा लावाव्या लागत असल्याचंही दिसून आलंय. पुढे जाण्याआधी एक विनंती करेन, तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील पण अजून तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या. सध्या जगभरात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे आणि विशेषतः पश्चिम आशियातील संघर्षामुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याचा परिणाम भारतातील घरगुती LPG गॅस वितरण व्यवस्थेवरही होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर बुकिंगच्या नियमांमध्ये काही बदल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पूर्वी ग्राहकांना एका सिलेंडर नंतर दुसरा सिलेंडर बुक करण्यासाठी किमान 21 दिवसांचे अंतर ठेवावे लागत होते. मात्र काही ठिकाणी हा कालावधी वाढवल्याची माहिती समोर आली आहे. काही भागांमध्ये आता ग्राहकांना पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी जास्त दिवसांची प्रतीक्षा करावी लागू शकते असे सांगितले जात आहे. स्थानिक स्तरावर गॅस एजन्सीनुसार नियमांमध्ये थोडाफार फरकही दिसत आहे. यामुळे अनेक ग्राहकांना बुकिंग करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार काही ठिकाणी ग्रामीण भागातील ग्राहकांना पुढील सिलेंडर बुक करण्यासाठी अधिक दिवस थांबावे लागत आहे, तर शहरी भागातही बुकिंगसाठी निश्चित कालावधी पूर्ण झाल्यानंतरच पुढील सिलेंडर बुक करता येत असल्याचं सांगितले जात आहे. यामुळे अनेक नागरिकांमध्ये संभ्रमाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याच दरम्यान अनेक ग्राहक मोबाईल ॲप किंवा फोनवरून गॅस बुकिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण काही ठिकाणी तांत्रिक अडचणी किंवा सिस्टीममधील बदलांमुळे बुकिंग लगेच होत नसल्याच्या तक्रारी देखील समोर आल्या आहेत. त्यामुळे काही नागरिक थेट गॅस एजन्सीवर जाऊन बुकिंग करताना दिसत आहेत. काही शहरांमध्ये गॅस एजन्सी समोर रांगा लागल्याचे चित्रही दिसले. सरकार आणि तेल कंपन्यांच्या माहितीनुसार सध्या देशात LPG गॅसचा अधिकृत तुटवडा असल्याची माहिती देण्यात आलेली नाही. मात्र काही लोक भीतीपोटी अतिरिक्त सिलेंडर बुक करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगितले जात आहे. यामुळे साठेबाजी आणि गैरव्यवहार टाळण्यासाठी काही नियम कडक करण्यात आले असावेत अशी चर्चा सुरू आहे. मात्र याबाबत सर्व ठिकाणी एकसारखे नियम लागू आहेत का याची अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही. घरगुती ग्राहकांसाठी वर्षभरात मिळणाऱ्या सिलेंडरची मर्यादा मात्र कायम आहे. साधारणपणे ग्राहकांना वर्षाला 12 अनुदानित सिलेंडर मिळतात आणि त्यानंतर आवश्यक असल्यास अतिरिक्त सिलेंडर विना अनुदानित दराने खरेदी करता येतात. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार देशात गॅस पुरवठा सुरळीत सुरू आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार गॅसचा पुरवठा सध्या सुरळीत सुरू आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जास्त सिलेंडर बुक करण्याऐवजी अधिकृत नियम तपासूनच गॅस बुकिंग करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासार्ह बातम्या पाहायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा. धन्यवाद.